नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना कोंडल्याचा आरोप होतोय। आमदार राजेश पवार यांच्या समर्थकांनी पैशाचा आमिष देऊन मतदारांना कोंडल्याचा आरोप करण्यात येतोय। राजीव गिरी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राजीव, या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतल्याच दोन घटक पक्षामध्ये लढत होत आहे। भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये इथे प्रामुख्याने लढत होत आहे। आणि आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर साधारणपणे 11 वाजता काही 200 ते 250 मतदारांना एका मंगल कार्यालयात कोंडून ठेवण्याचा आरोप या मतदारांनी केला होता। भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला पैशाचा आमिष दाखवून इथं बोलावलं आणि पैशाचा आमिष दाखवून बोलावल्यानंतर या ठिकाणी आम्हाला कोंडून ठेवला असा आरोप या मतदारांनी केला होता। मात्र याची कुणकुण इतरांना लागताच इथे कार्यकर्त्यांनी थोडासा गोंधळ घातला आणि या मतदारांची सुटका केलेली आहे। त्यानंतर हे मतदार मतदान केंद्राकडे रवाना झाले आणि इथली मतदान प्रक्रिया आता सुरळीत अशी चालू आहे। प्रसन्न, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।